नऱ्या मस्केनं एक खालची लेवल गाठलेली आहे. आमचे नेते माननीय संजय राऊत साहेब यांच्यावर त्यानं खालच्या पातळीवर टीका केलेली आहे. टीका जरूर करा, पण जर खालची पातळी जर कोण गाठत असेल तर त्याची गाठ अतुल भोवरशा लक्षात ठेव. नऱ्या मस्के, आज तू राऊत साहेबाला काय बोलला? कुठल्या भाषेत बोलला? कुत्र्या हा शब्द वापरला. पण दुसऱ्याला कुत्र्या म्हणणाऱ्या नऱ्या मस्के, तू जर आरशात बघितला तर तू मांजरासारख्या तोंडाच्या भिकार चोटा राऊत साहेबांना कुत्रा म्हणतो. ठाण्यामध्ये तुझ्या गळ्यामध्ये पट्टा बांधून, कुत्र्याचा पट्टा बांधून तुला फिरवलं पाहिजे. ए मस्क्या, ठाण्याच्या गल्लीबोळामध्ये कुत्र्याचा पट्टा बांधून तुला फिरवलं पाहिजे. हीच तुझी लायकी आहे नऱ्या मस्क्या. तुझी अवकात आहे का रे राऊत साहेबांवर टीका करायची? दिघे साहेब आमचे दैवत आहेत आणि दिघे साहेबांचं स्थान एक वेगळंच आहे. ते प्रत्येक ठाणेकरांच्या हृदयामध्ये आहे, प्रत्येक महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या हृदयामध्ये आहे. पण हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेबांचं हे स्थान उच्च दर्जाचं आहे. पण तुझ्यासारख्या भिकार चोटाला ते कळणार नाही भाषा. राऊत साहेबांनी असं काय वावगं बोललं होतं? तू राऊत साहेबांवर टीका केला. अरे संजय राऊत तुझा बाबा, लक्षात राहू दे. मस्का पाव चहा मध्ये बुडवून खाताव ना सकाळ सकाळी मस्का पाव. ए मस्का पाव ओलाद, ए मांजर सारख्या तोंडाच्या डुक्कर छाप, काय बोलला तू? नऱ्या मस्के, तुझी लायकी आहे रे? गद्दार बनला तू, गद्दार. लाचार आहे तू, लाचार. ईव्हीएमच्या जोर झाला खासदार, 5 वर्ष भोग. 5 वर्षानंतर तुझी लायकी गल्लीतल्या कुत्र्यासारखी होणार आहे, लक्षात ठेव. गल्लीतल्या कुत्र्यासारखं भोकत राहणार आहे तू नंतर, 5 वर्षानंतर. 1 वर्ष संपले, 4 वर्षानंतर. अरे मस्क्या, तुझी लायकी आहे का? संजय राऊत एक निष्ठावंत शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे माननीय संजय राऊत साहेब. तुझ्यासारखा लाचार कधी बनले नाहीत त्याने. 50 खोके घेऊन तिकडे गुवाहाटीला जाणारी तुझी अवलाद, तिकडे जाऊन चहा मध्ये मस्का पाव करणारी तुझी अवलाद नऱ्या मस्के. आणि तू राऊत साहेबाला बोलतो. राऊत साहेबाच्या चपलीच्या बरोबर लायकी आहे का तुझी? सामना प्रेस झाडाची सुद्धा लायकी नाही तुझी. सामना प्रेस मध्ये जाऊन झाडून मारायची सुद्धा लायकी नाही रे मस्क्या तुझी. आणि तू राऊत साहेबाला बोलणार का रे? सडकच्या अवलाद. दुसऱ्याला कुत्रा म्हणण्यापेक्षा तू आरशात तोंड बघ. कुत्रा मांजरीचा एक वर्जन दिसतो तू, कुत्र्या मांजरीचं. थोबाड बघ तुझं, डुक्कर छाप. याच्या पुढे जर आमच्या राऊत साहेबाला बोलला आणि खालच्या पातळीवर बोलला तर तुला गाड या महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांशी आणि खास करून या संजय राऊत साहेबाचा चेला अतुल भोवरच्या लक्षात ठेव. राऊत साहेबाला बोलता 1000 वेळा विचार कर मस्क्या. तुला पुन्हा एकदा सांगतो, जय महाराष्ट्र.